नमस्कार बालमित्रांनो. आज आपण दशलक्षपर्यंतच्या संख्या अगदी सहजपणे कशा वाचायच्या आहे हे अभ्यासणार आहोत. हे संख्या वाचन करता येण्यासाठी तुम्हाला 2 अंकी संख्या एकदम अचूकपणे वाचता यायला हव्यात. त्याचबरोबर तुम्हाला संख्यांची विविध स्थाने माहीत असायला हवीत. ती स्थाने अशी आहेत: एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष आणि दशलक्ष. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी 2 गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहेत. त्यातील पहिली गोष्ट अशी आहे की संख्यांची स्थाने ही नेहमी उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे वाचत जायची. जसे एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष आणि दशलक्ष. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की संख्या वाचताना ती नेहमी डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे वाचत जायची. तर आपल्याला हे संख्या वाचन येण्यासाठी आपण या ठिकाणी एक नियम तयार केलेला आहे. तो नियम असा आहे की एकक आणि दशक या स्थानावर जे अंक येतील त्या अंकांना आपण एकत्रितपणे वाचणार आहोत. तर शतकस्थानी जो अंक येईल त्याला आपण 100 असे वाचणार आहोत. हजार आणि दशहजार या स्थानावर येणाऱ्या अंकांना आपण एकत्रितपणे 1000 असे वाचणार आहोत. आणि लक्ष आणि दशलक्ष या स्थानावर येणाऱ्या अंकांना आपण एकत्रितपणे लक्ष असे वाचणार आहोत. काही उदाहरणे पाहूया, म्हणजे आपल्याला हा नियम समजायला सोपा जाईल. आता हा एककच्या घरामध्ये 8 आहे, त्यामुळे आपण अगदी सहजपणे त्याला वाचू शकतो. त्या खालील संख्येमध्ये एककच्या घरामध्ये 7, दशकच्या घरामध्ये 4. आपल्या नियमाप्रमाणे या दोन्ही अंकांना आपल्याला एकत्रितपणे वाचायचे आहे. म्हणजे ती संख्या होईल 47. अगदी त्याचप्रमाणे खालील संख्या होईल 80. चौथ्या संख्येमध्ये एककच्या घरात 7, दशक 3, शतक 5 आहे. 5ला आपण 500 असे वाचणार आहोत. तर दशक आणि एकक एकत्रितपणे होतील 37. आपली संख्या होईल 537. त्याचप्रमाणे खालील संख्या होईल 403. पुढील संख्या 4 अंकी आहे. त्यामध्ये एककच्या घरात 5, दशक 0, शतक 0, हजार 7. 7ला आपण 7000 असे वाचणार आहोत. या ठिकाणी पहा, शतकच्या घरामध्ये 0 आहे, त्यामुळे आपल्याला 0ला 000 असे वाचायची आवश्यकता नाही. आणि दशक आणि एकक हे दोन्ही अंक जर एकत्रित केले तर ती संख्या होईल केवळ 5. म्हणजे आपली संख्या होईल 7005. त्याच नियमाप्रमाणे खालील संख्या होईल 9303. काही 5 अंकी संख्या पाहूया. यामध्ये एककच्या घरात आहे 7, दशक 2, शतक 6, हजार 4, दशहजार 1. हजार आणि दशहजार या दोन्ही अंकांना आपण एकत्रितपणे 1000 असे वाचणार आहोत. 14600. आणि दशक आणि एकक एकत्रित करून होतील 27. म्हणजे आपली संख्या होईल 14627. खालील संख्या होईल 10056. काही 6 अंकी संख्या पाहूया. एककच्या घरात 7, दशक 1, शतक 2, हजार 7, दशहजार 6 आणि लक्ष 5. आपली संख्या होईल 5 लक्ष. दशहजार आणि हजार एकत्रितपणे होतील 67217. 5,67,217. खालील संख्या होईल 6,39,002. काही 7 अंकी संख्या पाहूया. एककच्या घरात 4, दशक 0, शतक 0, हजार 0, दशहजार 0, लक्ष 5 आणि दशलक्ष 5. दशलक्ष आणि लक्ष या दोन्ही अंकांना आपण एकत्रितपणे लक्ष असे वाचणार आहोत. म्हणजे आपली संख्या होईल 75 लक्ष. मध्ये कुठलाही अंक नसल्यामुळे केवळ 4. 75 लक्ष 4. आणि आपली शेवटची संख्या पहा. एककच्या घरामध्ये 7, दशक 6, शतक 1, हजार 7, दशहजार 5, लक्ष 2, दशलक्ष 9. लक्ष आणि दशलक्ष आपण एकत्रित करून ते होतील 92 लक्ष. दशहजार आणि हजार एकत्रित करून होतील 57,100. आणि दशक आणि एकक एकत्रित करून होतील 67. म्हणजे आपली संख्या होईल 92 लक्ष 57,167. संख्या वाचन करताना असे जर आपण संख्यांचे गट केले तर आपल्याला संख्या अगदी सहजपणे वाचता येतील. धन्यवाद.